एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात टॉप 20 मुंबई पुणे. मुंबईतल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात ऋत्विक भालेकर सोबत. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अंधेरी येथे मेट्रो ब्रिज खाली आज पहाटे 4च्या सुमारास एका भरधाव रेंज रोवरने एका स्विफ्ट डिझायरला जोरदार धडक दिली. या धडकेत स्विफ्ट डिझायरचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर स्विफ्ट डिझायरमध्ये असलेले 3 तरुण मद्यधुंद अवस्थेत असून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढलेला आहे अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. आगामी गणेशोत्सव काळातील कोकणात जाणाऱ्या ट्रेनचे बुकिंग अवघ्या काही मिनिटात फुल झाल्याने प्रवासी हतबल झाले आहेत. शिवाय वेटिंग लिस्ट 400 पर्यंत पोहोचल्याने मनस्तापात आणखीनच भर पडली आहे. परिणामी कोकण रेल्वे प्रवासी आता विशेष गाड्यांच्या प्रतीक्षेत आहेत. कोकण रेल्वेकडून अनेक उपाययोजना या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नेहमीच केल्या जातात. मात्र जे तिकीट बुकिंग एजंट आहेत यांच्यापुढे रेल्वे प्रशासन पूर्णपणे हतबल ठरल्याचे दिसून येते. मुंबईतील गॅस्ट्रोच्या साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने उघड्यावरील खाद्यपदार्थ आणि सरबत विक्रेत्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. मागील काही दिवसात मुंबईतील विविध भागातून तब्बल 5000हून अधिक फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई केली आहे. या कारवाईत 2500 किलो मिठाई, 9000 किलो खाद्यपदार्थ, 11000 सरबतांचे ग्लासेस आणि 5000 फळेभाज्या जप्त करून नष्ट करण्यात आल्या आहेत. जे बोलतो ते करून दाखवतो असं म्हणणारे आता करून दाखवू शकत नाहीत. नालेसफाईच्या कामाबद्दल भाजपने 100% भाजप असमाधानी आहे अशा शब्दामध्ये आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेचा कालचा दौरा हा नालेसफाईचा दौरा नसून घोटाळेबाज कंत्राटदारांना क्लीन चिट देणारा दौरा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मुंबईतल्या पश्चिम उपनगरातील दुसऱ्या टप्प्यातील नालेसफाईची शेलार यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. मी जसं सुरुवातीलाच म्हटलं, जे बोलतो ते करून दाखवतो म्हणणारे आता त्यांनी त्यांचं वाक्य बदललंय की मी नालेसफाई 100% नाहीच करू शकतो असं त्यांनी स्वतःचं वाक्य बदललं आहे. आणि त्यामुळे जो बोलतो ते करतो म्हणणारे मी करू शकत नाही हे जनतेसमोर आता म्हणतायत. हे दुर्दैव आहे. काँग्रेसचे माजी प्रवक्ते मधू चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारा असं वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट झालेली 27 गावं वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र त्यानंतरही हा प्रश्न मार्गी न लागल्यानंतर त्यांच्या कानाखाली मारा असा सल्ला चव्हाणांनी दिला. 27 गावांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आता हाच मार्ग उरला असल्याचंही ते म्हणाले. डोंबिवलीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या सदस्य नोंदणी मेळाव्यात ते बोलत होते. तुमच्या गावातलं काय आलं हातगाव पुसू नका. अरे की ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या तू जेवण बोलवतच रे. मी तुमचा सगळा विकास करतो, तुम्हाला सगळ्या गोष्टी देतो. किती वर्ष झाली? 10,000 करोड मध्ये देणार होती. काय कळत आपल्याला? पुण्यात कचऱ्याचा प्रश्न गाजत असताना पालकमंत्री गिरीश बापट परदेश दौऱ्यावर होते. त्यावरून आता पुण्यामध्ये पोस्टरबाजीला सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेच्या बाहेर काँग्रेसने पोस्टर लावलेलं आहे ज्यामध्ये प्रिय बापट साहेब, तुम्हाला कुणीही बोलवणार नाही, कुणीही बोलणार नाही, कुणीही रागवणार नाही. कचऱ्याचा प्रश्न मिटलेला आहे. आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत. पुण्याचे महापौर आले आहेत, तुम्ही या अशा स्वरूपाचा उल्लेख पोस्टरमध्ये करण्यात आलाय. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी हे पोस्टर लावलंय. मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियावरती राज्य सरकारकडून गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं विश्व शांती परिषदेचं आयोजन केलं. या परिषदेमध्ये श्रीलंकेसह 17 बौद्ध देशांचे राजदूत उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री किरण रिजिजू यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. परिषदेच्या आधी काळा घोडा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान विश्व शांती रॅली काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी सुरू केलेल्या प्रबुद्ध भारत या पाक्षिकाचं मुंबईमध्ये पुनःप्रकाशन करण्यात आलं. बहुजनांना समाजामध्ये हक्काचं माध्यम मिळावं या दृष्टीने प्रबुद्ध भारत हे पाक्षिक पुनःप्रकाशित करण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेला आहे.
दादरच्या आंबेडकर भवनामध्ये हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांसह अनेकांनी हजेरी लावली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी मुलाखती सुरू झालेल्या आहेत। सध्याचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ येणाऱ्या 15 तारखेला संपतोय। त्या पार्श्वभूमीवरती ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती पुण्यामध्ये मुलाखती घेत आहे। कुलगुरू पदासाठी एकूण 90 अर्ज आलेले आहेत आणि त्यांच्या छाननीनंतर एकूण 36 उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली आहे। वाशी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कमल कुमार ताथेड यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला। सीबीडी बेलापूर सेक्टर 15 मध्ये ही नवी इमारत उभारण्यात आली आहे। एकूण 7 मजल्यांच्या या इमारतीमध्ये अनेक आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत। त्याचबरोबर या इमारतीमध्ये एकाच वेळी अनेक खटल्यांचं कामकाज चालू शकणार आहे। न्यायाधीशांच्या निवासाची सोय देखील या ठिकाणी आहे। त्याचबरोबर इन कॅमेरा सुनावणी, महत्त्वाच्या खटल्यात आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता सुनावणीची सोय अशा अनेक गोष्टी या इमारतीत उपलब्ध असते। मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवरती केवळ 1 रुपयामध्ये आरोग्य सेवा देण्यात येणार आहे। मॅजिक डील या आरोग्य सेवा देणाऱ्या कंपनीने मध्य रेल्वेच्या सहकार्याने मुंबईतल्या 19 स्थानकांवरती ही सेवा सुरू केली आहे। त्यापैकी दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड या स्थानकांवरती हे रुग्णालय सुरू केलं जाणार आहे। लवकरच या रुग्णालयाचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन होईल। मात्र यापूर्वीच इथे उपचारांसाठी रुग्णांची गर्दी केल्याचं दिसून येत आहे। कोणत्याही रेल्वे अपघातामध्ये ते झाला तर त्या प्रवाशाला पूर्णपैकी मोफत इमर्जन्सी सुविधा उपलब्ध करण्यात आहे। मग त्याला इमर्जन्सी मेडिसिन्स असोत, ऑक्सिजन असो, ग्लुकोज असो किंवा इतर काही ते लाईफ सेव्हिंग प्रोसिजर असो एखादी, तर ते मोफत आम्ही करणार आहोत। त्याच्यासोबतच आम्ही 1 रुपी क्लिनिक नावाने OPD पण चालू केलेली आहे। अनेक नामवंत डॉक्टर, MBBS आणि MD डॉक्टर्स या मोहीममध्ये सहभागी झालेले आहेत आणि 1 रुपयामध्ये कन्सल्टेशन देणार आहोत, ओपिनियन देणार आहोत। सेकंड ओपिनियन पाहिजे असतं काही रुग्णांना ते मिळणार आहे। नाशिक पुणे शिवनेरी बसमध्ये एका तरुणीचा 2 तरुणांसोबत वाद झाला आणि त्याचे पडसाद भोसरीमध्ये उमटले। छेड काढलेल्या तरुणीच्या भावाच्या मित्रांनी भोसरीमध्ये तरुणाला बेदम चोप दिला। मारहाण करतानाचा हा व्हिडिओ देखील तयार करण्यात आला आणि तो फेसबुकवरती टाकण्यात आला। या प्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 8 मे रोजीची ही घटना आहे। या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। या प्रकरणी पीडित मुलीने विनयभंग केल्याची तक्रार दिली आहे। मालाड पश्चिमेच्या आक्सा समुद्रामध्ये बुडणाऱ्या 3 जणांचा जीव किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवलेला आहे। काल सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास 3 जण आक्सा किनाऱ्यावरील दगडांवरती गप्पा मारत बसले होते। 10च्या सुमारास भरती आली आणि हे 3 जण पाण्यामध्ये अडकले। बचावासाठी त्यांनी जोरदार हाका मारायला सुरुवात केली। ते ऐकताच जीवरक्षक नथुराम सूर्यवंशी आणि सतेज कळमकर यांनी पाण्यामध्ये धाव घेतली। या 3घांचा जीव वाचवला। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांना भिवंडीच्या कोनगाव पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावत आपला जबाब नोंदवलेला आहे। भिवंडीचे कपडे व्यापारी रवी भालोटिया यांनी कुंद्रा यांच्यावरती शिल्पा शेट्टी आणि बेस्ट डील टीव्ही कंपनीच्या 3 संचालकांविरोधात 24 लाखांच्या नुकसानीची तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने या सर्वांना 9 मे रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। त्यानंतर राज कुंद्रा आणि कंपनीचे संचालक दर्शील शाह यांनी भिवंडी पोलीस ठाण्यात हजेरी लावत जबाब नोंदवला। भारतीय सैन्य दलात वापरली जाणारी क्षेपणास्त्र, तोफा आणि इतर युद्ध साहित्य पुढचे 4 दिवस पुणेकरांना पाहायला मिळणार आहे। फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती हे प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे। ब्राह्मोस, आकाश ही क्षेपणास्त्र या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण असतील। त्याचबरोबर आतापर्यंतच्या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या 2 तोफाही या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत। पुण्यातल्याच भारत फोर्जकडून या तोफांची निर्मिती केली गेलेली आहे। चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या तोफा भारतीय लष्करामध्ये समाविष्ट केल्या जातील। विज्ञान भारती, महाराष्ट्र शासन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे।